नमस्कार, मी आहे रिंकू आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देश विदेशासह राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक बातम्यांसोबत आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहरात नशेच्या विरोधात ऑपरेशन थंडर अंतर्गत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। धंतोली पोलिसांनी छत्रपती नगर चौकातील पूजा अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 203 वर छापा टाकत 109 ग्राम मेथोड्रेन ड्रग्ज जप्त केले। या कारवाईत 5,45,000 रुपये रोख रक्कमही मिळाली असून 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी घटनास्थळी भेट देत नागरिकांनी अवैध ड्रग्ज विक्री विरोधात सतर्क राहावे असे आवाहन केले आहे। तसेच कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन त्यांनी केले। खोपोली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे। टाकळी फाटक भागातील दुकानांमध्ये चोरी करणाऱ्या परराज्यातील 6 शातीर चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरला होता। पोलिसांनी त्यांच्याकडून 3,20,500 रुपयांचा चोरीचा माल आणि सुमारे 4,90,000 रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार हे सर्व आरोपी आधीपासून गुन्हेगारी रेकॉर्डमध्ये आहेत। या यशस्वी कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे। पोलिसांनी सांगितले की अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरूच राहतील। नांदेड ग्रामीण पोलिसांना ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत मोठे यश मिळाले आहे। पोलिसांनी विविध चोरीच्या एकूण 26 प्रकरणांचा पर्दाफाश करत 4 शातीर आरोपींना अटक केली आहे। पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकार चिंचोलकर आणि त्यांच्या टीमने ही कारवाई केली। अटकेत आलेले आरोपी दिवेश कदम, संदीप पवार, सूरज उर्फ बिच्छू आणि सुनील उर्फ काळ्या हे नांदेडचेच रहिवासी आहेत। आरोपींनी नांदेड ग्रामीण, शिवाजीनगर, भाग्यनगर, एअरपोर्ट परिसरासह रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावरही मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे। या टोळीकडून पोलिसांनी 3,41,000 रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। अकोला जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे। वारी हनुमान मंदिर परिसरातील नहरात नहायला गेलेल्या अक्षय भोजने या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। अक्षय हा इंदिरानगर तेल्हारा येथील रहिवासी होता। मिळालेल्या माहितीनुसार तेल्हाऱ्यातील 4 मित्रांची टीम वारी हनुमान क्षेत्रात फिरण्यासाठी गेली होती। नहरात आंघोळ करत असताना अक्षयला पाण्याची खोली लक्षात आली नाही आणि तो बुडाला। मित्रांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता। या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। आजच्या बातम्यांमध्ये एवढंच। आणखी ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी बघत रहा नागपूर समय। पुन्हा भेटू लवकरच। धन्यवाद।